नमस्कार. चला तर आज आपण सरळ रूप द्या हे प्रकरण बघणार आहोत. आपण मागे चर्चा केलेलं आहे त्याप्रमाणे अशा पद्धतीचे प्रश्न म्हणजे ज्याच्यामध्ये कंस पण आहे, भागाकार आहे, गुणाकार आहे, वजाबाकी आहे, बेरीज आहे, इतर चिन्ह असताना आपण एक नियम शिकलेला आहे की कंचा भागू बेव, कंचा भागू बेव या नियमाने आपल्याला जायचं आहे. कंस त्याच्यानंतर आपल्याला कंसाचा गुणाकार वगैरे असेल तर सोडवायचं आहे, मग भागाकार, मग गुणाकार, मग बेरीज आणि वजाबाकी. आता हा नियम आपण वरील उदाहरणात लावून बघूया. इथं अगोदर कंस आहेत, एक मयूरूपी कंस दिसतोय आपल्याला आणि एक साधा कंस दिसतोय. त्याच्यात हे आपण क्रम बघितलं होतं. सगळ्यात अगोदर रेषीय कंस आणि त्याच्यानंतर आपल्याला साधा कंस सोडवायचा आहे, त्याच्यानंतर आपल्याला मयूरूपी कंस सोडवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला चौकट कंस सोडवायचं आहे. तर इथं आपल्याकडं रेषा कंस नाही आहे त्यामुळे त्याला सोडून द्या. आपल्याकडं साधा कंस आणि मयूरूपी कंस आहे. याचा अर्थ आपल्याला साधा कंस पहिल्यांदा इथं सोडवायचा आहे. तर मग कशा पद्धतीने लिहायचं बघूया आपण. बरोबर मयूरूपी कंसाला मयूरूप कंस तसंच ठेवायचं आहे, त्याला आपल्याला काही करायचं नाही आहे. आणि हा साधा कंस आपल्याला अगोदर सोडवून घ्यायचा आहे. साध्या कंसामध्ये एकच क्रिया आहे त्यामुळं पुन्हा क्रम लावायची गरज नाही आहे. म्हणजे कोणती क्रिया आहे बघा, वजाबाकी आहे. तर अगोदर आपल्याला वजाबाकी सोडवायचा आहे. इथं 45 वजा 15 आहे. मग तुमच्या लक्षात येत असेल 5 एककातून 5 एकक गेल्यावर 0 राहील आणि 4 दशकातून 1 दशक गेल्यावर 3 दशक राहतील. म्हणजे 45मधून 15 काढल्यानंतर आपल्याकडं 30 शिल्लक राहतील. त्याच्यानंतर पुढचं कंस निघून गेलेलं आहे, एकच संख्या आलेलं आहे इथं. त्याच्यानंतर भागाकाराला भागाकार लिहायचा आहे आणि 5ला 5 लिहायचं आहे. त्याच्यानंतर मयूरूपी कंसाला मयूरूपी कंस पूर्ण, गुणाकाराला गुणाकार आणि इथं पण एक स्वतंत्र कंस आहे, याला सोडवून घेतलं तर काही फरक पडणार नाही. म्हणून इथला साधा कंस आपल्याला अगोदर सोडवायचं आहे. आणि साध्या कंसामध्ये एकच क्रिया आहे भागाकाराची. म्हणजे इथं भागाकार करायचे म्हणजे 12/3 करायचे. 12/3 म्हणजे किती होईल, 3 × 3, 3 चोक 12. नाहीतर येत नसेल तर आपण अशा पद्धतीनं त्याला सोडवून घ्यायचा आहे. 12/3, 3चा पाडा 12 येईपर्यंत म्हणजे 3 चोक 12. 12तून 12 गेले 0 आणि 0. किती भागाकार आलेले आहे, 4. म्हणजे ह्या कंसाच्या जागेला आपल्याला 4 ठेवता येईल. म्हणजे इथं झालेलं आहे 4. आता बघा काय राहिलं, नंतर कंस अजून आहे म्हणून अगोदर कंस सोडवावा लागेल. मग कंसामध्ये काय बघा, मयूरूपी कंसात एकच कंस आहे, 30/5 आहे. समजा असं 30/5 म्हणजे 5च्या पाड्यात 30 येईपर्यंत आपल्याला बोलायचं. 5 सक्क 30 म्हणजे 30तून 30 गेले 0 आणि 0. म्हणजे किती राहिले, भागाकार आलेले 6. म्हणजे इथं पण असं पण करता येईल, 5 × 5, 5 सक्क 30. म्हणजे उत्तर किती येईल याचा, 6. म्हणून आपण ह्या कंसाच्या बदल्यात तिथं आपल्याला 6 लिहायचा आहे. आता एकच संख्या आलं आहे त्यामुळे कंस निघून गेलेला आहे. मग पुढं किती राहिलेलं आहे, गुणिले 4. मग गुणिले 4 घ्यायचं आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला एकच क्रिया राहिलेलं आहे गुणाकाराचा, ते क्रिया सोडून घ्यायचं आहे. 6 × 4 म्हणजे 6 चोक 24 किंवा 4 सक्क 24. म्हणून आपल्याला इथं लिहायचं आहे 24. याचा अर्थ मयूरूपी कंसात साध्या कंसात 45 वजा 15 भागिले 5 मयूरूपी कंस पूर्ण गुणिले दुसऱ्या कंसात 12/3. हे जर आपण सोडवलं तर उत्तर येईल 24. म्हणून याचं उत्तर आहे 24.